हे थांब थांब, असं नाही, आधीपासून बघा. मित्रांनो, खरंच जे काय आज पाहिले ना, अंगावर काटा आलाय. अंगावर काटा तर येणारच, कारण आज जो अनुभव आमच्या वाटेला येणार होता त्याची वाट आम्ही तब्बल 2 वर्षापासून पाहत होतो. मित्रांनो, काही परंपरा फक्त पाहायच्या नसतात, त्या स्वतः अनुभवायला लागतात. आणि आज आपण आलो आहोत असाच एका अनोख्या यात्रेमध्ये, ज्याचं नाव आहे बगाड यात्रा, जी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या बावधन गावातील महाराजांच्या काळापासून म्हणजेच सुमारे 350 वर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक आणि थरारक परंपरा आहे. या यात्रेत 3 टन वजनाचा लाकडी रथावर 40 फूट उंचावर एका व्यक्तीला बांधून बैल जोडीच्या सहाय्याने देवाला अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढली जाते. ही फक्त एक यात्रा नाही, ही आहे बावधन गावाची आणि एका निस्सीम भक्ताची श्रद्धा, जो बगाडी म्हणून दरवर्षी कौलप्रमाणे निवडला जातो. आता हा सगळा थरारक प्रकार नेमका काय आहे आणि तो कसा पार पडतो, हे सगळं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. पण आम्ही 2 वर्षापासून याची वाट का पाहत होतो, त्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल 2 वर्षांपूर्वी वाईमध्ये घेतलेल्या एका छोट्याशा मुलाखतीपासून. तर आता आपण शिवशाही हॉटेलचे मालक यांच्यासोबत आता उभे आहोत तिकडे. हा, नमस्कार. आपण आलात, आपलं प्रथमतः स्वागत. आणि आमचं हे बावधन गावचं जे बगाड आहे हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये फार प्रसिद्ध आहे. बावधन गावचं जे काही देवस्थान आहे, काळ भैरवनाथ देवस्थान, ह्या देवाच्या महिमा आहे. ज्या ठिकाणी भक्त जो निस्सीम भक्त आहे, की निस्वार्थपणे देवापाशी भक्ती करतो, त्या भक्तीला देव हा आमचा नक्कीच पावतो. आणि त्या पावतोचं एक उदाहरण म्हणून बावधनची बगाड यात्रा या ठिकाणी दरवर्षी भरली जाते. होळीच्या दिवशी हा बगाड्याचा नवस बोलला जातो, कौल लावला जातो. त्या दिवशी बगाडा ठरतो आणि रंगपंचमी दिवशी ही बगाड सोनेश्वरापासून ते देवापर्यंत ते बगाडाचा रथ हा निघतो. त्याला अनेक बैलांच्या जोड्या असतात, दगडी चाका असतात. त्याचा फार महिमा मोठा आहे. हा मर्दानी खेळ आहे आणि ह्या खेळाला बघण्यासाठी लाखो लोक त्या दिवशी भेट देत असतात. आणि हे निस्सीम भक्ती जो करतो त्याला हे देव पावतो. याचं एक उदाहरण म्हणजे आमचं बावधनचं काळ भैरवनाथ देवस्थान आहे. पण त्यांनी आपल्याला आमंत्रित पण केलेलं आहे बगाडच्या यात्रेमध्ये. तुम्ही आवर्जून आमच्या इथं या, आमची गेस्ट बावधनकरांची म्हणून तुम्ही या. तुमची सर्व राहण्याची सर्व आमच्याकडे पाहुणे म्हणून तुमचं आम्ही आदर-तितक्यानं स्वागत करूया. जसं आम्ही हे ऐकलं तसं आम्हाला जाणवलं की आपल्यासमोर इतका ऐतिहासिक क्षण अनुभवायची संधी आहे आणि म्हणूनच त्याचा लाभ शक्य तितका लवकर घ्यायलाच हवा. आणि आज तो क्षण अखेर आला आहे. सुप्रभात मित्रांनो, आपण वाईला आहोत. आता इथून जवळच एक ऐतिहासिक क्षण आपण अनुभवायला जाणार आहोत. बावधन यात्राबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. तर ती बऱ्याच टायमापासून आम्ही ट्राय करायचा प्रयत्न करतोय की बाबा जाऊ. आज तो योग आलेला आहे. तर आम्ही आता सकाळच निघालोय. रात्री पूर्ण ड्राईव्ह केली होती स्वप्नीलनी. कसं बसं पोहोचलो आम्ही. अचानक ठरलेला प्लॅन होता आणि आता चाललो आपण सकाळच. जेवढं शक्य होईल तेवढं आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहोत. बावधन ही वाईपासून अगदी जवळच आहे आणि वाटेत काही मावशींनी आम्हाला लिफ्ट मागितली. मग थोडक्यात पुढचा प्रवास त्यांच्यासोबत छान गप्पा मारत झाला. 16 वर्षातनं बगाड आले त्या माणसावर ज्याच्यावर आले हाय ते बगाड बांधलेले मान 16 वर्षातनं भावासाठी नवस केलेला होता. भाव आजार होता. 60 आणि एक माणूस होता, त्यांच्यातनं त्यांचा नंबर लागला. बगाडाला कवल दिला भैरोबान. तोंड बघत नाही बगाडा तोंड बघत नाही. तशीच नदी देवळातून नदीवर नेते तसं आंघोळ घालून त्याला वर बांधते ती. डायरेक्ट 7 वाजता येतात आणि ती तसं वळून देवळात टाकते. जसं सोडा तसं देवळात टाकायला. बगाड यात्रेचा मुख्य दिवस आणि गावात सकाळपासूनच वेगळं वातावरण. बैल हा देशी खिलार जातीचा शक्यतो असतो. खिलार जाती का? आणि वर्षानुवर्ष बगाडाच्या 1 दिवसासाठीच काही जणांना सांभाळलेले असतात बैल. आणि आज झोपल्यानंतर वर्षभर बैलांना काहीच काम नसतं. एक मध्ये ते ट्रायल प्रॅक्टिस घेतलं जातं थोडा काळासाठी. मित्रांनो, घरून घाईत उपाशीपोटी निघाला असाल तरी काळजी करू नका. इथे गावकऱ्यांनी
सर्वांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था केलेली असते. सकाळी लवकर निघालो होतो आम्ही घरापासून आणि शूट करता करता भानच राहिलं नाही. डायरेक्ट गाडी उतरवली आतमध्ये आणि आलो शूटच्या दिशेने. म्हणजे आम्ही काय नाश्ता पण केला नव्हता. आता इकडे महाप्रसाद इकडे आहे, त्याचा आपण लाभ घेतोय. आता ते बघायला अंघोळ होतं ते इकडे तर मित्रांनो, आता बगाडाला जे आंघोळ घालतात नदीजवळ या मुख्य दिवशी, तर तिकडे नदीच्या इकडे आपण आलेलो आहोत. मागे ती नदी बघू शकता तुम्ही. तर त्याला अजून टाईम आहे, तर आपण जाऊन बघूया तिकडेचं नक्की काय नियोजन आहे. ह्या बावधनगावची विजय उत्सव रथयात्रा रंगपंचमी या दिवशीचा मानकरी विठ्ठल सोपानराव कदम यांच्यावरती बगाडा आलेले. त्यांच्या भावाची प्रकृती म्हणजे तब्येत ठीक व्हावी यासाठी त्यांनी एक 12 ते 15 वर्षापूर्वी त्यांनी नवस केलेला. त्या नवसाची पूर्तता त्यांना मिळाली. त्यांना आज यात्रेची म्हणजे बगाडाला रथाला बांधण्यासाठी त्यांना हा मान मिळालेला आहे. आज हा नदी काठावरती आता भैरवनाथ जोगेश्वरी आणि एक वाघूबाई आणि ज्योतिर्लिंग देवता ह्या 3 पालख्या नदीवरती आलेल्या आहेत. त्यांची आता यथासांग तिथं खाली नदीमध्ये आंघोळ करून नंतर मग 12 बलुते आणि 6 लुत्यांचे विड्यांचे पूजन वगैरे धार्मिक विधी हा काका मंडळी तिथं देवपूजेचा धार्मिक विधी करतात. त्यानंतर पालखीला नमस्कार करून ह्या तिन्ही देवतांना नमस्कार करून तो बगाड्या मग रथाकडे त्याचं प्रयाण अशी ह्या उत्सवाची तिथून पुढं आणि मग रथापाशी जातो. मग रथ थोडा तिथून पुढं एक 15-20 मिनिटात रथ चालू होतो. सर्वप्रथम नदीला पवित्र मानून इथे बगाड्याचं शुद्धीकरण केलं जातं. सोबत देवांनाही स्नान घातलं जातं. नंतर देवांची पूजा करून पालखी, बगाड आणि लाखो लोकांच्या जयघोषात एक भक्त नवस पूर्ण करण्यासाठी स्वतःला बगाडाला अर्पण करतो आणि मग सुरू होते बगाडाची मुख्य धाव. तर आता तिकडे आपण बघितलं नदीजवळ आंघोळी स्नान झालं आहे बगाडे यांचं आणि पालखी वगैरे पण सजते. आणि जो खरा कार्यक्रम आहे, जी इंटेन्सिटी आहे या कार्यक्रमाची, ती आता थोड्या वेळात बघायला आपल्याला भेटेल. मित्रांनो, हा जो रथ आहे तो 2-3 टनचा रथ आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. तर हा लाकडी रथ जो आहे कमसे कम 2-3 टनचा लाकडी रथ असू शकतो असा अंदाज लावला जातो. तिकडेच आता बगाड येणार आहे आणि सुरुवात होणार. पंचक्रोशीचा आराध्य दैवत काळ भैरवनाथ बगाड यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं आणि यात्रेकरूंचं भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ मंडळ बावधन. अखेर तो क्षण आलाय ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वर्षभर वाट पाहत असतो. मित्रांनो, तुमच्यासमोर सादर करतो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावामधला प्रसिद्ध बगाड यात्रेचा तो अविश्वसनीय क्षण.
जे आपण जे व्हिडिओज मध्ये बघतो ना, प्रत्यक्ष जे आपण अनुभवतो त्याचा एक वेगळाच ऑरा आहे आणि डेंजर काम आहे बाबा. इकडे जे करतायत ना एवढ्या वर्षानुवर्षे, खरंच सलाम आहे. पहिल्यांदा मला खूप भीतीच वाटली स्टार्टिंगला, खूप भीती वाटली. अंगावर आलं तर काय करणार, मी तर ट्रॅक्टर पकडून वरती उभं राहिलो शूट करायला. आयुष्यात कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की इथे काशीनाथांचं बगाड यात्रेनिमित्त दर्शन घ्यायला येईल. पण गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची संस्कृती कॅप्चर करताना अशी ठिकाणं जणू स्वतःच मला बोलवत आहेत. कारण जिथे संस्कृती असते तिथे अध्यात्म आपोआप सोबत येतं. आणि आज बावधनमध्ये हा अनुभव म्हणजे एक दैवी हाकच होती. पण हा खरंच हा जो क्षण होता अविस्मरणीय क्षण आहे. आणि खरंच आपण ती विशलिस्ट जी आपली बकेट लिस्ट होती ती कम्प्लीट केली आहे. येस.